नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, येत्या 48 तासात म्हणजे 10 तारखेला 4च्या टायमाला जोरदार पाऊस पडणार आहे. आणि कारण की परत एक लो प्रेशर भुवनेश्वर या ठिकाणी तयार होत आहे आणि तो ढाका धनाबाद या ठिकाणी लो प्रेशर भुवनेश्वरच्या या ठिकाणी तयार होऊन तो 5च्या टायमाला झाशीची राणी नवी दिल्ली या ठिकाणी येत आहे. त्यामुळं हा पाऊस महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत काळ हा कंटिन्यू लो प्रेशरचा दाब राहणार आहे 10 तारखेला. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ साईड आणि मराठवाडा तसेच आणखी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस 10 तारखेपासून पडण्यास सुरुवात झाली आहे आणि आणखीन कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, 10 तारखेच्या आत 10 तारखेला 1 वाजेपर्यंत सरासरी शेतातील कामे पूर्ण करून घ्या. आणखी तुमच्यासाठी 48 तास आहेत. 48 तासात म्हणजे 9 तारखेला आणि 10 तारखेला 2 तारखेपर्यंत 2 वाजेपर्यंत शेतातील कामे काय जे आलेले असेल ते करून घ्या. कारण 2 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस एकदम अति जोरदार राहणार आहे. काही ठिकाणी वावण देखील होणार आहे. तर शेतकरी मित्र, पाऊस 2 वाजल्यापासून पूर्ण मराठवाडा तसेच संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला देखील वाशिम, पुसद, कांजा, अकोला, अमरावती, खामगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, आर्वी तसेच वर्धा या भागामध्ये 2 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि 4 वाजता जवळजवळ वणी, चंद्रपूर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. चंद्रपूरमध्ये मुसळधार देखील काही गावांमध्ये होऊ शकतो. तसेच हा पाऊस उमरेड, भंडारा या वर्धा या भागामध्ये देखील खूप जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. विदर्भ साईडला पूर्ण जिल्ह्यात हा पाऊस जोरदार राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, जिंतूर, लातूर, परळी, अहमदपूर तसेच बीड, केज, जालना या भागामध्ये एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, सोलापूरच्या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. परंतु तुळजापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, कुर्डवाडी या ठिकाणी देखील जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. बार्शीला देखील सर्वसाधारण राहणार आहे. परंतु तुळजापूर आणि धाराशिवला जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पिटी, केज, बीड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी आपल्या हा अंदाज लक्षात ठेवायचा आहे की आपल्या शेतातील कामे करून घ्या. कारण परत 10 तारखेपासूनच एकदम जोरदार असे पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस 21 तारखेपर्यंत रोज पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र, कोणत्या तारखांना पाऊस पडणार आहे आपण तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ बीड, केज, माजलगाव भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे 11 तारखेला आणि 11 तारखेला परत 5च्या टायमाला 11 तारखेला केज, दारू, माजलगाव, परळी तसेच पिटी, लातूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, कुर्डवाडी या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे. जत तसेच इकडे पाहिला असता अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, उमरखेडा, हिंगोली, पुसद, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, खामगाव, बुलढाणा, चिखली, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार 11 तारखेला देखील आणि यवतमाळ. तर शेतकरी मित्र, हा पाऊस परत 10, 11 आणि 12 तारखेला 12 तारखेला देखील हा पाऊस पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत. तसेच दक्षिण महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचे संकेत आहेत 12 तारखेला देखील. शेतकरी मित्र, हा पाऊस पूर्व नक्षत्राचे शेवटी राहिले 3 दिवस एकदम जोरदार पाऊस आहे आणि उत्तरा नक्षत्रामध्ये 13 तारखेला सुरू होत आहे आणि उत्तरा नक्षत्रात 13 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात
एकदम जोरदार ते अति जोरदार पावसाचे संकेत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये अति तुफान पाऊस देखील होणार आहे. पण आपण जसजशी तारीख जवळ येईल त्याप्रमाणे आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही हे सांगू. तसेच 14 तारखेला देखील शेतकरी मित्र एकदम जोरदार पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये 14 तारखेला मुसळधार देखील होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये 14 तारखेला मुसळधार राहणार आहे. पुणे या भागामध्ये 15 तारखेला देखील पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ यात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 16 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. विदर्भात थोडे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तरी पण हा विदर्भात रात्रीच्याला पाऊस राहू शकतो. रात्री 1च्या टायमाला जवळ तसं पाहायला असता पूर्ण महाराष्ट्रात 6 तारखेला देखील पाऊस आहे. तसेच 17 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचे संकेत आहेत. 17 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये सकाळ 4 वाजेपर्यंत पाऊस राहील. काही जिल्ह्यांमध्ये 4च्या नंतर जोरदार पाऊस राहणार आहे. 18 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहे. तसेच शेतकरी मित्र 19 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचे संकेत आहेत. आणि बाकी ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे 19 तारखेला. तसेच शेतकरी मित्र 20 तारखेला देखील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचे संकेत आहेत 20 तारखेला देखील. आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे पाहिला असता 21 तारखेला तर शेतकरी 21 तारखेला मुंबई किनारपट्टी, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. तसेच हा पाऊस परत 21 तारखेला रात्रीच्या टायमाला 10च्या नंतर विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे. अकोला, अमरावती या भागामध्ये जास्त जोर आहे. तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, अकोला, संभाजीनगर, लोणार या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र 22 तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये मुंबई किनारपट्टी, मुंबई आणि मालेगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागामध्ये 6च्या टायमाला एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 22 तारखेला परत मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच विदर्भात देखील 22 तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तर शेतकरी मित्र असेच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.